मला तुमच्याशी हे बोलायचं आहे. तुम्हाला मुलं आहेत, मलाही मुलं आहेत. सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता, आदित्यचं नाव घेता, माझी विनंती आहे आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं, म्हणून विनंती करायला फोन केला. मला उद्धवजी एक गोष्ट लक्षात ठेवा, एक तर मी अमुक ठिकाणी अमुक याच्यात कोण आहे याचा उल्लेख केला नाहीये. निरपराध एका मुलीची अत्याचार करून हत्या झाली हे मी म्हणतोय, आणि त्यांना अटक व्हायला पाहिजे हे मी म्हणतोय. त्यात तर तडजोड नाही. फक्त तुम्ही जे नाव घेतलं तुमच्या मुलाचं, त्याला संध्याकाळी जिथे जातो त्यापासून तुम्ही सांभाळा, सांगा त्याला ते बरं नाही. दुसरा फोन जेव्हा कोविड होतं त्याच काळामध्ये तो फोन आला, तर त्यावेळी त्यांचा फोन आला, म्हणे तुम्ही फोन केला होता. मी हो कॉलेजच्या परवानगीसाठी केला होता. साहेब ते तर मिळेलच, पण तुम्हाला मी सांगतो जरा तुम्ही प्रेस घेताना तो उल्लेख टाळाल तर बरं होईल. मला परत एकदा सांगतो, तुम्ही म्हणता त्याचं नाव घेतलं नाही आहे, पण एक मंत्री होता असं मी म्हणतोय. त्या घटनेच्या वेळेला एक मंत्री होता आणि ते व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये आलंय. नारायण राणे हे कशाच्या आधारावरती अशा प्रकारची वक्तव्य करतायत इतक्या वर्षानंतर, ते समजून घेणं गरजेचं आहे. काय त्यांची प्रकृती बरी नाहीये का, तर त्यांच्यावरती थोडस पाहावं लागेल. कारण 70 पार केली आहे आणि आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटते. त्यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांवरती जे भाष्य केलं त्यानंतर त्यांना जी अटक केली, तर त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबातून फोन आले होते उद्धव साहेबांना, जरा सांभाळून घ्या, त्यांची प्रकृती बरी नाही, त्यांना काही विकार आणि त्रास आहेत. आणि त्यानंतर संध्याकाळी उद्धव साहेबांनी त्यांना पोलिसांना सूचना देऊन त्यांना सुटका करायला आला. केंद्रातून फोन आले, अमित शहाचा फोन आला होता उद्धव ठाकरे साहेबांना त्यासाठी, किंवा हमारे केंद्रीय मंत्री हे जरा संभाल केले ना. त्यांच्या कुटुंबियांचे फोन होते राणेंच्या. आता ह्या गोष्टी काढायच्या असतात का, पण तुम्ही काढल्यामुळे हे आम्हाला सांगावं लागतं.